पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांच्या दालनामध्ये आज ओबीसी उपसमितीची बैठक। दुपारी 1:30 वाजता या बैठकीचं आयोजन बावनकुळेंसह इतर सदस्य उपस्थित राहणार। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसी वर्गात नाराजी। बीएमसी निवडणुकीच्या आधी मुंबईमध्ये भाजपचा विजय संकल्प मेळावा। बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजप शक्तीप्रदर्शन करणार। वरळी मतदारसंघातनं भाजप निवडणुकीचा बिगुल वाजवून रॅलीद्वारे आपली ताकद दाखवणार। काँग्रेस नेते नाना पटोलेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। तर नाना पटोलेंनी मंत्रालयामध्ये अजित पवारांची भेट घेतली। राज्यातील विविध मुद्द्यांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। अजित पवार आज बीड जिल्ह्यामध्ये मुक्कामी असणार। उद्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम। अहिल्यानगर बीड परळी वैद्यनाथ रेल्वे मार्ग प्रकल्पाचं उद्घाटन सुद्धा उद्या होणार। आमच्या नेत्यावर टीका केल्यास युती धर्म बाजूला ठेवून आम्ही सुद्धा प्रत्युत्तर देऊ। नवी मुंबईतल्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यामध्ये खासदार नरेश मस्केंचा गणेश नाईकांना इशारा। राऊतांच्या अजित पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक। अजित पवारांवर टीका केली तर जीभ हासडून देऊ। आमदार इद्रिस नायकवडी यांचा संजय राऊतांना इशारा। वंजारा आणि बंजारा एकच आहे। धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यानंतर बीडमध्ये बंजारा समाजाची घोषणाबाजी। धनंजय मुंडेंनी शब्द मागे घ्यावा। आंदोलक आक्रमक। समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक समाजाची मागणी येत असते, मात्र बंजारा समाजाच्या मागणीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करू। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना एसटीतनं आरक्षण द्यायला हवं। मनोज जरांगे यांचा बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 19 सप्टेंबर रोजी नागपुरात चिंतन शिबिर। राज्यभरातील सुमारे 550 पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार। काही जिल्ह्यातील पक्ष संघटनेमध्ये फेरबदल होण्याची सुद्धा शक्यता। वनतारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून लेखी आदेशाची प्रत जारी। एसआयटी अहवालाचा कोर्टाच्या आदेशात उल्लेख। कोर्टाकडून वनताराला क्लीन चिट याचिकाही फेटाळल्या। महादेवी हत्तीण आता पुन्हा नांदणी मठात आणण्याच्या हालचालींनाही वेग। तर आज उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल होणार। शिवाय नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकारकडून एकत्रित अर्ज सादर केला जाणार। उच्चस्तरीय समितीकडे जाण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना। सुप्रीम कोर्टामधील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। तर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात वयाच्या 49व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार। आदित्य ठाकरे यांचे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र। तर MMRDAनं एल्फिन्स्टन पूल बंद केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा। अधिक प्रमाणामध्ये वाहतूक पोलीस तैनात करण्याची सुद्धा ठाकरेंची मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींकडे मागणी। विधान भवनातील मारहाण प्रकरणी विशेषाधिकार समितीच्या हाती लागलेल्या व्हिडिओवरून आणखी गुन्हे दाखल होणार। विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोंडेकर यांची माहिती। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे उद्या रात्री 8 वाजता ड्रोन लाईट शोचं आयोजन। 1000 ड्रोन शोच्या माध्यमातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाणार। पहाटेपासून मुंबईच्या अनेक भागात रिमझिम पाऊस। आज देखील मुंबईमध्ये रिमझिम पाऊस पडण्याचा अंदाज। तर मुंबईतील वाहतूक मात्र तुर्तास तरी सुरळीत। ई बाईक टॅक्सीला सरकारची मान्यता। महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाकडून ई बाईक टॅक्सी सेवांसाठीचे किमान भाडं मंजूर। पहिल्या टप्प्यातील भाडं 15 रुपये आणि त्यापुढील प्रति किलोमीटरसाठी 10.27 रुपये भाडं आकारलं जाणार। दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार। मेट्रो 3 या मार्गावर कफ परेड ते आरे कॉलनीपर्यंत 27 स्टेशन्स असतील। तर मुंबईतील हा पहिला आणि एकमेव संपूर्ण अंडरग्राऊंड मेट्रो कॉरिडॉर असेल। रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुनावणी। जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची आयोगाची मागणी। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला यांच्या खंडपीठापुढे आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। मुंबईसह ठाण्यात पालघर भागामध्ये 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा। त्याचबरोबर राज्याच्या इतर भागात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज। महाराष्ट्रासह 90 दिवसात 24,000 कोटींचं कर्ज। तर एप्रिल महिन्यातच 21,956 कोटींचं कर्ज फेडल्याची सुद्धा सामनातनं माहिती। आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जाचा आकडा हा 9,000 कोटींवर जाणार। सामना वृत्तपत्रात दावा। आंदेकर कुटुंबाचे कोर्टात पोलिसांवर आरोप। तर कृष्णा आंदेकर हत्या हजर न झाल्यात गोळ्या घालण्याची अधिकाऱ्यांकडून धमकी। बंडू आंदेकरचा कोर्टात दावा। पोलीस कोठडीमध्ये त्रास होत असल्याची आंदेकर कुटुंबाची तक्रार। रायगड पुणे घाट माथ्यासह संभाजीनगरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। तर मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागाला पावसाचा येलो अलर्ट जारी।
पावसामुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात 1.53 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान, अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली कडधान्यही पाण्यात। सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे सोलापूरमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती। विदर्भातील सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचं संकट, शेतकऱ्यांचं 90% पीक धोक्यात। 200 कोटींचं नुकसान होण्याची भीती। याच आर्थिक संकटाच्या भीतीनं गेल्या 3 महिन्यात 113 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। आता तरी सरकारला जाग येणार का, शेतकऱ्यांचा सवाल। तर जालना शहरात काल मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस। जालना मंठा महामार्गाला तलावाचं स्वरूप। महामार्गावरून सध्या एकेरी वाहतूक सुरू। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून चारचाकी वाहनं वाहून गेल्याच्याही घटना। नागपूर जिल्ह्यातील रामटेकमधील विकास कामं रामटेक मंदिर हेरिटेज कॉरिडॉर नावानं होणार। रामटेक व गडमंदिर परिसराच्या पाहणीवेळी मंत्री आशिष शेलार यांची माहिती। महाबळेश्वर पाचगणीला युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये स्थान। या यादीमध्ये देशातील अन्य 6 ठिकाणांचाही समावेश। तर पाचगणी हा परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणूनही जाहीर। जालन्याच्या बदनापुरातील अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। तर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे घोटण आणि काजळा या गावांचा संपर्क तुटल्याची माहिती। रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसानंतर आता आज धुक्याची चादर। हवामान खात्याकडून रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट। तर खाडी किनारी पसरलेल्या धुक्यामुळे कोकणात आल्हाददायक वातावरण। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानंतर आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी दाट धुकं पडलंय। खरीपातील पिकांवर मात्र या धुक्याचा परिणाम होण्याची शक्यता। शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा यामुळे चिंतेचं वातावरण। बुलढाण्याच्या चिखलीसह इतर भागात जोरदार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी। सोयाबीन काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्याही चिंतेत भर। आठवडाभरापासून अक्कलकोट तालुक्याला अतिवृष्टीनं झोडपलं। सोलापूरच्या खैराट गावातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं। शेतासह नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं प्रचंड नुकसान। धाराशिवमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी लोकनाट्य कला केंद्राच्या विरोधात महिला सामाजिक कार्यकर्ते आक्रमक। लोकनाट्य कला केंद्र बंद करण्याचीही मागणी। कला केंद्र बंद न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा। जालन्यातल्या घनसावंगीमध्ये खडकी नदीला पूर आल्यामुळे तीर्थपूर घुंगर्डे हा रस्ता बंद। भद्रायणी नदीला पूर आल्यानं तीर्थपूर गोंदी रस्ता सुद्धा बंद। तर पावसामुळे जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग या पिकांचं मोठं नुकसान। बीडच्या माजलगावमध्ये चिंचोली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। पुरामुळे गावांचा संपर्क तुटला। पुराचं पाणी आणखी वाढल्यास पाणी गावात शिरण्याची सुद्धा शक्यता। आष्टीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं करमाळ्यातल्या सीना नदीला पूर। तर नदीला पूर आल्यामुळे सांगोबा पूल पाण्याखाली। त्यामुळे सांगोबा पुलावरील वाहतूकही ठप्प। जालना शहरातील हवामान घाट परिसरामध्ये नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। संसार उपयोगी वस्तूंसह अन्य धान्याचंही यामुळे नुकसान। तर बुलढाण्यामध्ये मोडकळीस आलेल्या इमारतीत विद्यार्थ्यांची शाळा। लोणार तालुक्यातल्या शाळेकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। इमारतीच्या भिंतीला तडे, छत गळकं, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही। शिक्षण विभागानं तात्काळ कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातलं जवळगाव धरण ओव्हरफ्लो। पावसामुळे बार्शीतले अनेक ओढे नाले दुथडी भरून वाहू लागलेत। धरण ओव्हरफ्लो झाल्याची ही मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचे महिला सुरक्षा रक्षकासोबत असभ्य वर्तन। कैद्याकडून महिला सुरक्षा रक्षकाला जीवे मारण्याची धमकी। गुन्हेगार दीपक खट्ट्या आणि त्याच्या साथीदारांचं असभ्य वर्तन समोर। या संदर्भात गुन्हा दाखल। रत्नागिरीमध्ये ओबीसींच्या मागण्यांसाठी निघालेल्या मोर्चातनं घरी परतत असताना एका कार्यकर्त्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। तर रत्नागिरी पंचायत समिती उपसभापती आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील नावले असे या मृत व्यक्तीचं नाव। सांगली कोल्हापूर रोडवर खड्ड्यांमुळे महिलेचा बळी। बसमधून उतरताना खड्ड्यात पाय गेल्यामुळे महिला एसटी खाली आली। अपघातात शीतल आंबरे या 41 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर बीड ते अहिल्यानगर मार्गावर रेल्वे सुसाट धावणार। सरकारकडून 150 कोटींचा निधी। अहिल्यानगर बीड परळी वैद्यनाथ ब्रॉड गेज रेल्वे मार्गे प्रकल्पाला गती देण्यासाठी निधी मंजूर। अमरावतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस असल्याची चर्चा। तर माजी आमदार ज्ञानेश्वर दाने पाटलांच्या बॅनरवर उपनेत्या प्रीती बंड यांचा फोटो नसल्यानं चर्चेला उधाण। काही महिन्यांपूर्वीच प्रीती बंड यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। अंबरनाथमध्ये ट्रॅफिकच्या वादातनं दुचाकीस्वाराची खासगी बस चालकाला दगडानं मारहाण। मारहाणीमध्ये बस चालक धीरज भोपी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत। आरोपींवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून